गुड मॉर्निंग खाटूश्यामजी. तर आज आमचे स्पॉट्स कमी आणि ट्रॅव्हलिंग जास्त होती, त्यामुळे मला कंटेंटची कमी होती. म्हणून मी कंटेंट खोदून काढत होतो. ट्रिपच्या 7व्या दिवशी पण एवढी सुंदर बॅग मेंटेन करणार मुलगा नक्कीच ग्रीन फ्लॅग आहे, हो की नाही? आज मी तुम्हाला माझी स्किन केअर रुटीन दाखवतो. ही 10 रुपयाची वॅसलिनची क्रीम तुम्ही तोंडाला, मांडीला, हाताला आणि जिकडे हवं तिकडे चोळू शकता. नंतर ही 5 वाली वॅसलिनची क्रीम माझ्या काळ्या कोमल होटांना सॉफ्ट ठेवण्यासाठी. माझ्या हेअरसाठी मी आल्मंड ऑइलच वापरतो. केसांना लावून झाल्यावर उरलेलं तेल हवं तिकडे चोळू शकता, वाया घालवायचा नाही. आमच्या रिलायन्समध्ये बाय 1 गेट 1 वर भेटणारा डिओ मारून आणि माझे केस सेट करून मी एकदम रेडी झालो. नाश्ता करून आम्ही सर्व निघालो. हारो का सहारा खाटू श्याम हमारा, म्हणजेच आपले खाटूश्यामजीच्या दर्शनांना. जय. खाटूश्यामजी हे महाभारतातील वीर बार्बरिक होते. त्यांनी नेहमी दुर्बलांच्या बाजूने लढण्याचे वचन दिले होते. महाभारत युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा घेतली. बार्बरिकांनी आपले शिर दान दिले. त्यांच्या महान त्यागामुळे श्रीकृष्णांनी त्यांना आशीर्वाद दिला की कलियुगात ते श्याम नावाने पूजले जाते. या पवित्र स्थानी येऊन मनात एकच भावना व्यक्त होते, हरे का सहारा खाटू श्याम हमारा. खाटूश्यामजीला पूजायसाठी खास मोरपंख, अत्तर आणि गुलाबाचं फूल नेलं जातं. मंदिराच्या शेजारीच श्यामकुंड देखील आहे. इकडेच श्यामबाबांचं शिर भेटलं होतं. मंदिराजवळ असलेलं मार्केट देखील खूप जास्त रंगीन आणि इंटरेस्टिंग आहे. इकडे शॉपिंगसाठी बऱ्याच गोष्टी अवेलेबल होत्या. एवढ्या सुंदर आणि मनमोहक गोष्टी असून सुद्धा आमच्या बायकांना आकर्षित केलं साड्यांच्या दुकानाने. खाटूश्यामजीच्या इकडचा स्पेशल प्रसाद घेऊन आणि थोडी छोटी मोठी शॉपिंग करून आम्ही परत रिक्षात बसलो आणि आमच्या बस जवळ आलो. ही मंदिरातून रिटर्न आलेली फुलं वाया नको जायला, त्यासाठी आमच्या भारतीय महिलांनी थोडं जुगाड केलं. रस्त्यावरून जाता जाता आम्हाला रॉक सॉल्टचा अक्षरशः डोंगर लागलेला दिसला. हा पिंक सॉल्ट स्टोन घरात ठेवला की आपल्याला नजर नाही लागत याची मला काही गरज नाही, त्यामुळे मी ब्लॅक सॉल्ट पावडर घेतली. आम्ही लहान असताना ब्लॅक सॉल्टला पादरा मीठ बोलायचो. जेवण झाल्यावर खाटूश्याम ते बिकानेर असा 8 तासाचा बोरिंग प्रवास चालू केला. आमची पब्लिक बोरिंगला पण इंटरेस्टिंग करून टाकते. नाचता कधी आमच्या हॉटेलला काही कळलंच नाही. हॉटेल मेट्रो पॅलेस आतापर्यंतचा वन ऑफ दी बेस्ट हॉटेल होता. शशी म्हात्रेंनी आमच्या रूमची टूर दिली. Oh my God. Couch and all. वाव. It's a new band and you know. या हॉटेलची वाईब जरा वेगळीच होती आणि इकडचे रूम्स सर्वांना आवडले होते. फक्त वाईट एवढंच वाटत होतं की हा हॉटेल आम्हाला सकाळी चेकआउट करायचा होता. रात्री आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे इन्स्टंटली बनणारा असा खिचडी भात मेनू होता. आपल्या सर्वांच्या लाडक्या माळीताईंचा वाढदिवस होता, त्यामुळे सर्वांनी मिळून त्यांचं औक्षण केलं. काकींसाठी सरप्राईज केक आणला होता. तो काकींनी कापला, काकांनी काकींना भरवलं, काकींनी काकांना भरवलं. दोघांचं प्रेम वाढलं, त्यामुळे त्यांनी एक छोटासा क्यूट कपल डान्स केला. रूम मध्ये सर्वात लहान असल्या कारणाने मला खाली फेकण्यात आलं. काय करणार, मग एडिटिंग करता मी पण झोपून गेलो. आज स्पॉट कमी असल्यामुळे मला काही एवढा खास कंटेंट भेटला नाही. चला मंडळी, बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.